मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत बरेच मतभेद झाले। मात्र आता उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख असतील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। निवडणुकांआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवायला विरोध करणाऱ्या काँग्रेसनंच तसा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे आणि याचा अर्थ आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री मात्र निवडणुकीनंतरच ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याविना निवडणूक लढवणार आहे, मात्र प्रचार प्रमुख उद्धव ठाकरे असणार आहेत। यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे त्या पाहूयात। पुढल्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन मंत्रालयाच्या आवारात जो सोहळा होईल त्यात महाविकास आघाडीचं जे ठाकरे 2 सरकार येईल त्या सरकारचा मुख्यमंत्री तिथे तिरंगा फडकवेल अभिमानानं। मी ठाकरे 2 यासाठी म्हणतो की ठाकरे 1 होतं आणि ते उत्तम सरकार होतं म्हणून आम्ही या सरकारला ठाकरे 2 म्हणतो। मुख्यमंत्री पदाचा चेहरा ह्या गोष्टी हे आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक करतो आहोत आणि निवडणुकीनंतर तो निर्णय आम्ही एकत्र बसून आम्ही सर्वजण घेऊ। तर महाविकास आघाडीनं प्रचार प्रमुखासाठी उद्धव ठाकरेंचीच निवड का केली आहे पाहूयात। महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढला। महाविकास आघाडीमधल्या इतर नेत्यांपेक्षा उद्धव ठाकरेंच्या सभांना प्रतिसाद चांगला। नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यावर ठाकरे थेट टीका करतात। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावेत असा ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार आग्रह। शरद पवार वगळल्यास महाविकास आघाडीकडे उद्धव ठाकरेंसारखा सर्वसमावेशक असा राज्यव्यापी चेहरा नाही। तर शरद पवारांकडे अनुभव आणि क्षमता असूनही वयामुळे त्यांना महाराष्ट्रभर दौऱ्यांना मर्यादा येऊ शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।